अगदी मी स्पेसिफिक नाव घेणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं मला, पण बोट आपण सगळेजण हेडफोन्स यूज करतो. 2024ची गोष्ट आहे. बोटकडे डेटा आहे, प्रोडक्ट्स आपण ऑर्डर करतोय. 2024मध्ये त्यांचा डेटाबेस ब्रीच झाला, म्हणजे डेटाबेस कोणीतरी चोरला म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये 5.4 मिलियन लोकांचा डेटा होता, ज्यांचे नाव, नंबर्स, ॲड्रेसेस आणि बँक अकाउंट डिटेल्स पण असू शकतात. कॉज जिथे आपण ऑर्डर करतो एखादं प्रोडक्ट, एकतर आपण ट्रान्झॅक्शन डिटेल्स पण असतात, डेबिट कार्ड डिटेल्स वगैरे आपण त्यामध्ये ॲड करतो. सो अशा लोकांचे डिटेल्स ऑलरेडी होते. जर का तुम्ही आधारचा डेटा बघितला तर 2016ला गुगलवर जवळपास मला वाटतं 1 मिलियन लोकांचा आधार कार्ड डिटेल्स प्रेझेंट होते, जे कोणी बघू शकत होतं. 10 लाख. हा, जर बाकी काही ट्रस्टेड बँक्स जरी तुम्ही बघितलात तर फक्त गुगलवर जाऊन तुम्ही एकदा न्यूज चेक करा की तुमच्या बँकेचा डेटा ब्रीच तर नाही झाला ना कधी. कदाचित झाला असू शकतो, ICICI असेल, HDFC असेल, बँकेचा डेटाबेस, म्हणजे बँकेचाच डेटाबेस हॅक झालाय. हा, मग त्यावेळेस तर मग बँकचं अख्खं जे सिस्टीम चालते ती ट्रस्टवरच चालते. पण मग त्याचं काय, म्हणजे पुढे मग त्या डेटा ज्या मोमेंटला मला एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे मी एक ह्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगतो, ही रिअल इन्सिडेंट नाही आहे. जर का एखाद्या व्यक्तीकडे माझा बोटशी कनेक्ट केलेला एक डेटाबेस असेल आणि एक व्यक्ती साधारणतः मला फोन करेल की सर मी बोटमधून बोलतोय आणि लास्ट इयर सप्टेंबर महिन्यामध्ये 2nd वीकमध्ये तुम्ही हे एक्स प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं अँड ह्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी डिफिकल्टीज आलेल्या आहेत, गव्हर्नमेंटकडनं आम्हाला आदेश आलेले आहेत की हे प्रॉडक्ट तुम्ही परत घ्या आणि रिप्लेस करून नवीन प्रॉडक्ट द्या. तर कदाचित मला पटू शकेल, बिकॉज मी बोटचं एक्स प्रॉडक्ट ह्या प्राइसचं हे ऑर्डर केलं, मला माहिती आहे, बोटलाच माहिती आहे, तिसऱ्या व्यक्तीला माहितीच नाही. सो जिथे डेटा ब्रिचेस होत आहेत, युजली ॲडल्ट्सना ज्या पॉइंटला कॉल जातात तिथे त्यांना सांगितलं जातं की आम्ही CBI मधून बोलतोय, तुमचं आधार कार्ड डिटेल्स हा नंबर हाच तुमचा आधार नंबर आहे का. आपल्याला असं वाटतं की माझा आधार नंबर हा मला आणि गव्हर्नमेंटलाच माहिती आहे, ऑफिशियल्सना, बाकी कोणाला माहित असू शकत नाही. करेक्ट. सो जिथे डेटा ब्रिचेस होत आहेत तिथे मला म्हणा वाटतं की तुम्ही हे समजूनच चालायला पाहिजे की माझा डेटा कदाचित कोणाकडेही असू शकतो किंवा डार्क वेबवर सेल केला असूही शकतो. मग माझा आधार कार्ड नंबर असेल, पॅन कार्ड, बिकॉज आपण आधार कार्ड ॲड्रेस प्रूफ किंवा ID प्रूफ म्हणून देतो. झेरॉक्स सेंटरवर जातो, आधार दिलेला आहे मी किंवा आधार पाठवलेला आहे. जर झेरॉक्स सेंटरवाल्याचा डेटाबेसच कोणीतरी क्रॅक, जो कोणीही करू शकतो, जीमेल कोणी हॅक करू शकतो. जर तिथून जर गेला आणि मला कोणीतरी फोन केला की सर तुमचा पॅन कार्ड नंबर हे आहे, तुमचा आधार कार्ड नंबर हे आहे अँड तुम्ही असं काही केलंय का, मला कदाचित ट्रस्ट होऊ शकतो. बरोबर. सो आपण हे विचार करून चालायला हवं की माझा डेटा हा ऑलरेडी कुठेतरी असू शकतो ज्यांच्या रेफरन्सने मला कॉल येऊ शकतात. ओके, म्हणजे आता तू झेरॉक्स सेंटरच सांगितलं, आता नव्याने एक गोष्ट चालू झाली आहे, म्हणजे 17-18 मध्ये नव्हतं हे, पण 19च्या दरम्यान खूप हे आलं की झेरॉक्सवाल्यांनी व्हॉट्सअप चालू केलेत. ते सांगतात ईमेल करा किंवा व्हॉट्सअप करा तुमचं डॉक्युमेंट, आणि आपण ते लक्षातच घेत नाही की मी माझं पॅन कार्ड, मी माझे डिटेल्स त्यांना व्हॉट्सअपवर ऑलरेडी पाठवले. पण आपण कोणीही सांगत नाही की माझं व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलेली फाईल होती ती डाउनलोड केली आहे, ती डिलीट केली का. करेक्ट. माझ्या हे आत्ता लक्षात आलं, कारण की मी आत्ता मागच्या वीकमध्येच एक एक्झाम द्यायच्या वेळेस माझं पॅन कार्ड आणि ते त्यांना याला पाठवलं होतं, व्हॉट्सअपला पाठवलं होतं, मी ते नाही डिलीट केलं. आता जस्ट आपल्याकडे म्हणजे आपला डेटा आपण किती इझिली सहज दुसऱ्यांना देतो, आणि पॅन कार्डवरनं आपल्या सिव्हिल स्कोअर्स कळतो, पॅन कार्डवरनं आपण लोन घेऊ शकतो, पर्सनल लोन घेतले जातात, काहीही घेतलं जातं. आत्तामध्ये बरेचसे केसेस वाढल्यात की तुमच्या नावावर ऑलरेडी पर्सनल लोन असू शकतं दुसरीकडे, असू शकतं. त्याच्यावरच्या पण खूप केसेस समोर आल्या. बिकॉज पॅन कार्ड डिटेल्स, आधार कार्ड डिटेल्स हे पब्लिक फोरममध्ये आहेत प्रेझेंट. हो, मग ह्यासाठी काय करावं, म्हणजे तू म्हणतोस की आपली डिटेल्स ऑलरेडी त्यांच्याकडे असतात, किंवा आता आपण काही जरी ओपन केलं तरी तुमचं नाव टाकावं लागतं, नंबर द्यावा लागतो, एक डिटेल्स द्यावं लागतं. तर हे आधार कार्ड जर का कोणी मागत असेल तर गव्हर्नमेंटचंच आहे, म्हणजे UDIचं जे पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, तर त्या पोर्टलवर जर तुम्ही गेलात तर तिथे मास्क आधारचा एक ऑप्शन आहे. जर कोणी तुम्हाला आधार कार्ड मागत असेल तर तुम्ही तिथून मास्क आधार कार्ड डाउनलोड करून देऊ शकता. आता मास्क आधार कार्ड मध्ये काय, तर मास्क आधार कार्ड मध्ये आधार नंबर नसतो, तिथे QR कोड असतो. अच्छा, म्हणजे जो आपल्या आधारच्या तो खाली बारकोड असतो, तो तिथे QR कोड असतो त्याच्यामध्ये. सो तो नंबर हा खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे.
ही तुमची आयडेंटिटी ॲज अ इंडिव्हिज्युअल, ती आयडेंटिटी तुम्ही कुठेही देऊ शकत नाही, म्हणजे द्यायला नाही हवी. सो जर का कोणी तुम्हाला आधार कार्ड मागत असेल तर तुम्ही मास्क आधार कार्ड द्या. बट ओरिजिनल करू शकतो आपण UIDAIच्या वेबसाईटवर गेलो तर तिथे डाउनलोड युअर आधार असं ऑप्शन आहे. डाउनलोड आधार मध्ये जर का गेलात तुम्ही तर तिथे मास्क आधार दोन्ही पण ऑप्शन्स आहेत. डाउनलोड मध्ये मास्क आधार असा ऑप्शन आहे. सो तिथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, OTP येईल, तो OTP टाकायचा आणि तुम्हाला डायरेक्ट PDF तुमच्याकडे जे डिजिटल लॉकर वरती येतात ते आधार कार्ड पण युज होऊ शकतं आणि त्यात नंबर पूर्ण नाही येत, लास्टचे फक्त 4 डिजिट दिसतात. मी जिथेपर्यंत बघतोय तर तिथे असं होतं की बऱ्याच ठिकाणी ते म्हणतात की हे आधार आम्ही ग्राह्य धरत नाही, QR कोड नाही आहे त्यामध्ये. बरोबर, कारण की तू कसं कन्सिडर करणार ना की ते आधार कोणाचं आहे, आणि ते एडिटेबल पण आहे. ते एडिटेबल तर काही आजकाल मी आता बघतोय ChatGPT ला तुम्ही जर काही दिलं तर ते आधार कार्डही तुमचं काढून देतं. बरोबर, पॅन कार्ड त्या व्यक्तीचं काढून देते काढून देऊ शकतो आणि ते खूप रिअलिस्टिक देते. बरोबर, येस.